हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसरण भावा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती आणि संपदा, संत संग दे सदा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी, विठाला विठाला। हे चिदान देगा देवा, तुझा विसरण भावा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी। कीर्तनाकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा मागणी पर प्रकरणातील अभंग। मला वाटतं हा अभंग कोणाच्या पाठ नाही असं कोणी शोधून सापडणार नाही। मी नेहमी सांगत असतो जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग गाथेमध्ये 4092 अभंग आहे। कोणताही अभंग घ्या, जसं ज्ञानेश्वरीबद्दल नामदेव महाराज सांगून गेले, संपूर्ण ज्ञानेश्वरी नाही समजली तरी चालेल बरं का। हां, एक ओवी अनुभवली बस झालं। हो, भात शिजला का नाही, एक शीत चापसलं की समजतं। हो, प्रत्येकाला वाटतं माझंच खरं आहे, त्याला वाटतं खरं आहे, पण शास्त्रामध्ये बसलं पाहिजे। हां, मला त्यावर अधिक भाष्य करायचं नाही। अभंग सोपा आहे बरं का, अभंग सोपा आहे असं वाटतं। हो, पण ते कोणाला वाटतं हे कळलं का तुम्हाला? ज्याचा अभ्यास आहे त्याला वाटतं, पण आता उलट आहे, ज्याचा अभ्यास नाही त्याला ते सोपं वाटतंय। कळतंय का काही? हां, संप्रदायामध्ये अशी माणसं फार झालेली आहेत। हो, धोतर घालायचं नाही, उपरणं नाही, पॅन्ट घालायची, पायजमा घालायचा, कीर्तनाला उभं राहायचं, फार अवघड झालं महाराज। वेगवेगळ्या गुंड्या आल्या, वेगवेगळे गंध आले, वेगवेगळ्या चाली आल्या, मला त्यावर बोलायचं नाही। संप्रदाय हा श्रेष्ठ आहे, अजूनही जुनी काही माणसं पुढं बसलेली आहेत। हो, याचं भान पाहिजे। बघा मी काय सांगतो ते एवढं बोलतो पुढं चलतो, आणि का बोललो हे तुम्हाला कळलं आहे। हां, काही लागलं तरी काही हरकत नाही। हां, एक आता पुष्कळशी उदाहरणं आहेत, आपल्याला अभंगावरच भाष्य करायचं आहे। जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग गाथ्यामध्ये 4092 अभंग आहेत। एक एक अभंग, कोणताही अभंग घ्या बरं। मी माऊलींची ओवी सांगतो तुम्हाला। अमृताच्या सागरामध्ये बरं का, अमृताचे सागरी की लाभे सामर्थ्याची थोरी, तेची दे अमृत लहरी चुळी घेतलिया। कळलं पाहिजे ना हे? हां, 7 सुरापैकी हां सूर कळतो ना? मग ठीक आहे, कळतो म्हणून तुम्हाला बोललो। 7 सुरापैकी कोणताही सूर गा, पण तो सुरात पाहिजे। तसं आहे जगद्गुरु तुकोबारायांचं, माऊलींचं, एकनाथ महाराजांचं, सर्व संत साहित्य। माणसं शिष्ट झाली,
अहो मी स्पष्ट बोलतो, तुम्हाला माहिती आहे. तसं नाही आहे. जसं एखादा पदार्थ आमच्या माता भगिनी करतात नाही का, स्वयंपाक करण्यामध्ये एखादा पदार्थ करतात बरं का, तो पदार्थ आमच्या माता भगिनींनी केला, पण खाणार तसा पाहिजे. हां हो, माणसं भ्रष्ट झाली, माणसं शिष्ट झाली, कीर्तनात मध्ये येतात. मला नाही आवडत मध्ये आले, आमदार असू द्या, मंत्री असू द्या, कोणी असू द्या, कीर्तनाला ऐकायला येणाऱ्यांनी कीर्तनकाराच्या अगोदरच आलं पाहिजे आणि मध्ये येणाऱ्यांनी मागं बसलं पाहिजे. ही कीर्तनाची मर्यादा आहे. कीर्तन ही नारदाची गादी आहे, ही माझी नाही, हे समजलं पाहिजे बरं का. बघा, माणसं शिष्ट झाली, माणसं भ्रष्ट झाली, काय राग आला तर काही घेणं देणं नाही. उद्धार व्हायचा म्हटल्यानंतर संत साहित्याचे सिद्धांत स्वीकारलेच पाहिजे. हो बरोबर आहे ना, स्वीकारलेच पाहिजे. रोग बरा व्हावा असं जर वाटत असेल तर डॉक्टर जे सांगेल ते ऐकलंच पाहिजे. हो बरोबर आहे ना. आमचे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाबद्दल बोलतो. अहो कोणताही अभंग घ्या, एकही अभंग असा शुष्क नाही. हो, आपण जे बोलतो ते लोकाला ऐकताना निवडून घ्यावं लागतंय. माझी भाषा लक्षात घ्या. आपण जे गातो त्यातलं चांगलं शोधावं लागतंय ऐकणाऱ्याला. हो, असा काही माता भगिनी काही स्वयंपाक करतात की निवडून खावं लागतं, हे नको आणि ते नको. पण संतांचं वाङ्मय असं आहे अगदी. हो, देवाच्या प्रसादे करा रे भोजन, वाल कोण कोण, ही भाषा आहे तुकोबरांची. कोण कोण अधिकारी होईल ही तुकोबरांची भाषा आहे. काही माणसं म्हणतील आम्हाला समजत नाही, नका समजू द्या, काही घेणं देणं नाही. एखादा म्हणेल कीर्तन कशा करताय, कीर्तन कशा करताय म्हणजे खाली येऊन बोलण्या करताय का? खाली येऊन बोललं पाहिजे, खाली येऊन सांगितलं पाहिजे. माणसांना काही घाण सवय बघा, स्वतःची उंची वाढवायची नाही आणि दुसऱ्याची कमी केल्याशिवाय राहत नाही. अशी माणसं फार झालेली आहेत. मी ओवीबद्दल सांगतोय. एक ओवी अनुभवली बस झालं. हो, किती परमार्थ केला याला महत्व नाही, कसा केला याला महत्व आहे. हा जागराचं कीर्तन आहे. हो, किती गायलं हे महत्वाचं नाही, किती सुरात गायलं हे महत्वाचं आहे. किती फडफड वाजवलं हे महत्वाचं नाही, किती गोड वाजवलं हे महत्वाचं आहे. मी उदाहरण सांगतोय तुम्हाला. स्वयंपाक चांगला आहे पण खाणाऱ्याला पटला पाहिजे ना, हे महत्वाचं आहे. हो, श्रोता मंत्रमुग्ध झाला पाहिजे आणि नुसता मंत्रमुग्ध नाही बरं का, शास्त्र सिद्धांताने. जगद्गुरु तुकोबरांनी जे सांगितलंय त्याप्रमाणे, माऊलींनी जे सांगितलंय त्याप्रमाणे. मी अभंगावरच बोलतोय बरं. हजारो अभंग आहेत, 4092 तुकोबरांचे आहे, एकनाथ महाराजांचे, माऊलींचे आहे, निवृत्तीनाथ, सगळ्या संतांचे सगळे अभंग. हो, एक अभंगातला एक शब्द जरी समजला तरी बस झालं. तुम्ही असं समजू नका शब्दावर वेगळं व्याख्यान आहे. शब्द हे शस्त्र आहे आणि शब्द हे शास्त्र आहे. एक शब्द समजला बरं, तुम्ही म्हणता तुम्ही असं का बोलता समजला. मी सांगतो समजण्याची व्याख्या काय, समजण्याची व्याख्या काय मी सांगतो तुम्हाला. समजल्यानंतर कृतीमध्ये बदल झाला तर समजायचं त्याला समजलं महाराज बरं का. समजल्यानंतर कृतीमध्ये जर बदल झाला तर समजायचं त्याला समजलं, आणि समजून जर शिष्टपणा वाढला तर त्याला समजलं नाही म्हणत. बघा, मी चिंतन सांगतो. अभंग सर्वांच्या पाठ आहे. हो, जगद्गुरु तुकोबरांचे अभंग गोड अभंग आहे. हा सगळेच अभंग गोड आहे. मी माऊलींची एक ओवी सांगितली तुम्हाला. अमृताच्या सागरामधील चुळभर अमृत घेतलं तरी अमरत्व आहे. बरोबर आहे ना. असं ऐकलंय का अमृताच्या सागरात बुडाला मेला, नाका तोंडात अमृत जाऊन तो खलास झाला, असं ऐकलंय का कुठं? माऊलींची ओवी आहे. अमृत नाही की जे कानी मृत्यू कथा, माऊलींची भाषा आहे. मी माऊलींशिवाय तुकोबरांशिवाय काही बोलत नाही, संताशिवाय काही बोलत नाही, बोलायचंच नाही, बघायचं आहे. एक अभंग एक शब्द, हा अभंग लक्षात घ्या. या अभंगाची सुरुवात जगद्गुरु तुकोबरांनी कशी केलेली आहे हेची शब्द समजला तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो. या अभंगामध्ये काही सर्वनामं आलेली आहेत. हो, किती सर्वनामं आलेली आहेत लक्षात घ्या. आता
हो, तुझा हे सर्वनाम आहे महाराज. तुझा हे काय आहे? सर्वनाम आहे. अजून कुठे सर्वनाम आलेलं आहे हे पहिलं सांगतो, कारण संवाद आहे ना. संवादामध्ये एक व्यक्ती असून चालत नाही. तुम्ही समजूतदार श्रोते आहात म्हणून हे बोलतोय. संवादामध्ये एक व्यक्ती असून चालत नाही, दोघं लागतात. भांडण करायचं म्हटलं महाराज तरी किती पाहिजे? दोघं पाहिजे ना. हे कळलं ना. संवादामध्ये एक व्यक्ती चालत नाही, म्हणून संवादामध्ये दोघं लागतात. वादामध्ये कितीही चालतात. वाद कळतो ना. वाद वेगळा आणि संवाद वेगळा. या अभंगातली सर्वनामं पहिली लक्षात घ्या. हो, तुझा, तुझा विसरण व्हावा, तुझा हे सर्वनाम आहे. या पुन्हा खाली, खाली म्हणजे कुठे सांगतो. गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. माझी हे दुसरं सर्वनाम आलेलं आहे. पहिल्या चरणामध्ये कोणतं सर्वनाम आलं? तुझा. हां, समजलं पाहिजे. नाही रंगलं तरी चालन, समजलं पाहिजे. रंगण्याचं जाऊ द्या, रोज रंगवणारेच येत आहेत. पहिल्या चरणामध्ये तुझा, बरोबर आहे ना, आणि दुसऱ्या चरणामध्ये माझी हे सर्वनाम आहे. मी तुकोबरायांचं एक संत साहित्य आहे. जगद्गुरु तुकोबराय किती विद्वान होते, किती अभ्यासक होते हे सांगतोय मी तुम्हाला. त्यातून कोणताही अभंग घ्या, दुसऱ्या चरणामध्ये तुझा हे सर्वनाम आहे. बरोबर आहे ना. आपलं दुसऱ्या चरणामध्ये माझी. आता तिसऱ्या चरणामध्ये या. आमच्या महिलांना सुद्धा अभंग समजला पाहिजे म्हणून हे बोलतोय मी. माझ्या दृष्टीने समजणं महत्वाचं आहे. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग दे सदा. इथं काही सर्वनाम आहे. सर्वनाम नाही इथं. इथं एक अव्यय आहे. कोणतं अव्यय आहे तुमच्या लक्षात येत असेल ना? येतंय ना? ठीक आहे. संत संग देई सदा. सदा हे सर्वनाम आहे. सदा हे अव्यय आहे. हो, सदा हे काय? अव्यय. सदा, कदा, यदा, तदा. सदा म्हणजे काय? नेहमी. चला पुढे चलो. आता शेवटच्या चरणामध्ये या. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. आम्हासी हे सुद्धा काय आहे? सर्वनाम आहे. आता किती सर्वनाम आली? तुम्ही हुशार आहात ना. किती आली? 3 आली. असं सांगितलं तरी चालेल. बरं, लई वर नको, प्रेमाने चाललंय. बरं, 3 सर्वनाम आली. अव्यय किती आली? आमचे जगद्गुरु तुकोबराय बरं का, आपले बरं का संत, साधे नाहीत महाराज. रामेश्वर भट्ट पायाशी नतमस्तक झाले. कसे झाले? हो, संत तर होतेच जगद्गुरु तुकोबराय, पण ब्राह्मण समाजामध्ये त्या काळी बरं का, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे, विद्वान होती मंडळी सगळी. रामेश्वर भट्ट म्हणजे काही साधे मोडके तोडके श्लोक सांगणारा किंवा मोडकं तोडकं व्याख्यान करणारा नव्हता. प्राकांड विद्वान होते. हो, आणि जगद्गुरु तुकोबरायांची एक एक अभंग बरं का, एक एक अभंग देहू गावामध्ये, मी अभ्यास करून बोलतोय, देहू गावामध्ये एवढं ब्रह्मज्ञान भरभरून जगद्गुरु तुकोबरायांनी मांडलं. जगाकरता मांडलं हा नंतरचा विषय, त्या काळचं चरित्र सांगतोय तुम्हाला मी. हो, असं भरभरून ब्रह्मज्ञान. मी जसं उद्या काल्याचं कीर्तन आहे, गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. हो, सगळे ब्रह्मज्ञानी होते गोकुळातले लोक. तसं बरं का, तुकोबरायांचे अभंग जसे जसे झाले तसं तसं आमच्या माता भगिनी गौऱ्या करताना सुद्धा ते अभंग गाऊ लागले. त्या अभंगातली ब्रह्मविद्या अगदी लहान 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 बालकापर्यंत पोचवण्याचं काम जगद्गुरु तुकोबरायांनी केलं. मी अजून एक सांगू का? अवघड करून सांगतो त्याला विद्वान म्हणतात, आणि सोपं करून सांगतो त्याला संत म्हणतात. बरोबर आहे? अवघड करून सांगितलं की त्याला विद्वान म्हणतात, आळंदीच्या भाषेत सांगितलं, आणि सोपं करून जे सांगतात त्याला संत म्हणतात. सोपं करून दिलं जगद्गुरु तुकोबरायांनी. मी तुकोबरायांचं सांगतो विद्वत्ता किती महान होती. रामेश्वर भट्ट देहू गावामध्ये फिरले. हो, आणि त्यांनी ऐकलं. हो,
या नावे खरे अद्वैत ब्रह्मज्ञान न करी रे संग राहे रे निश्चळ. महिला अभंग बोलू लागल्या, म्हणू लागल्या. वाईट वाटलं कोणाला? रामेश्वर भट्टाला बरं का. फार कठीण असतं. एखाद्याचं मोठेपण समजून घेणं त्याला मोठाच लागतो. एखाद्याचा अधिकार समजून घेणं अधिकारीच लागतो. एखाद्याचा गुण समजून घेणं गुणवानच लागतो. एखाद्याचे सर्व गुण मान्य करण्याकरता सुद्धा तेवढा मोठेपणा लागतो. पण तेवढा मोठेपणा रामेश्वर भट्टाच्या ठिकाणी नव्हता. हो, आणि म्हणून आमचे जगद्गुरु तुकोबाराय बरं. हो, साधी गोष्ट नाही, साधी गोष्ट नाही ही. म्हणून गायलेला आहे, खूप गोड गायलेला आहे. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले, मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. नतमस्तक झाले रामेश्वर भट्ट. संत तर होतेच, पण अभ्यासक होते. हो, शास्त्र संपन्न जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांनी छाती ठोकपणे सांगितलं, वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, येरानी वाहावा भारमाथा. हे मी कशा करता सांगितलं तुम्हाला? अभंगावरच बोलतोय. किती सर्वनामं आली आणि किती अव्यय आली. बरं, याचा अभंगात आहे का? कोणताही अभंग घ्या ना. समचरण दृष्टी विटेवरी साजेरीपासून कोणताही अभंग घ्या. म्हणून मी अमृताचं उदाहरण दिलेलं आहे. माऊलींनी जे ज्ञानेश्वरीमध्ये मांडलेलं आहे. अमृताच्या सागरामध्ये थेंबभर जरी अमृत गेलं तरी काय आहे? अमरत्व आहे. आता बघायचं आहे. हां, लक्ष द्या. आता सर्वनामं किती आली, अव्यय किती आले. आता मागणी मागितलेली हे तर तुम्हालाही माहिती आहे. आणि जे तुम्हाला माहिती आहे ते कशाला सांगू मी? जे तुम्हाला माहिती ते कशाला सांगायचे? हां, भरभरून दिलंय ना. साधू संतांचं तत्वज्ञान भरभरून आहे. तुका म्हणे पोते देवे भरिले नोहे रीते. मागणी मागितली तुकोबारायांनी. आता मागणी कोणी मागायची, कोणाकडे मागायची, कशी मागायची, मागणी करता कोणता अधिकार पाहिजे, वेगवेगळ्या अभंगामधून कशा प्रकारची जगद्गुरु तुकोबारायांनी मागणी मागितली हे सुद्धा विषय आहे. जीवाची जीवाकडे मागणी, जीवाची देवाकडे मागणी, संताची देवाकडे मागणी, संताची संताकडे मागणी, असे मागणीचे 4 प्रकार आहेत. इथं जी मागणी केलेली आहे जगद्गुरु तुकोबारायांनी ती देवाकडे केलेली आहे. बरं, कोणती मागणी केलेली आहे, कशा पद्धतीने केलेली आहे, ज्या सर्वनामाने केलेली आहे हे सुद्धा सर्वनामच आहे. चकारात्मक. देवा हेच दान दे. आता पहिला मुद्दा हा आहे, काहीतरी घेण्याकरता काय पाहिजे? पात्रता पाहिजे. वाघिणीचं दूध येतंय तिकडे लक्षात. वाघिणीचं दूध मिळतच नाही. काढणार कोण? येते का काढता? नाही काढता येत. लक्ष द्या. वाघिणीचं दूध काढताच येत नाही. आणि जरी मिळालं तरी त्याला भांडं कशाचं पाहिजे महाराज? हे तर कळतंय ना. कळत नाही असं कसं? कळतंय तुम्हाला म्हणून बोलतो मी. वाघिणीचं दूध काढताच येत नाही. जरी समजा मिळालं, गायीच्या घारा काढता येईल. आता आहेत की सगळी मंडळी एकीकडं तांब्याने एकीकडं अवघड आहे. वाघिणीचं दूध काढता येत नाही. वाघिणीच राहिल्या नाहीत. सगळ्या शेळ्याच पाहायला मिळतात. तंगडं असं मांडीत टाकले की काढली धार त्या शेळीची. काही चुकतंय का काही? वाघिणीचं दूध काढताच येत नाही. जरी कुठून तरी योगायोगाने आणलं तरी त्याला भांडं कशाचं पाहिजे? माझा मुद्दा लक्षात घ्या. भांडं कशाचं पाहिजे? सोन्याचं पाहिजे. बरं ठीक आहे, वाघिणीचं दूध आणलं, सोन्याचं भांडंही आणलं, पिणारा कसा पाहिजे? माझ्यासारखा का तुमच्यासारखा दात नसलेला? अरे वाघिणीचं दूध पिण्याकरता ते माणूसही तसा पाहिजे का? चुकतंय माझं? आजच्या काळामध्ये कोरं म्हशीचं दूध ज्याला पचवता येत नाही तो वाघिणीचं दूध कसं पिणार? काही माऊलींचा दोष नाही. माझे मुद्दा लक्षात घ्या. माऊलींचा दोष नाही, जगद्गुरु तुकोबारायांचा दोष नाही. हो, साधी गोष्ट नाही. 9033 ओव्या केल्या तरी माणसं म्हणतात आम्हाला कळत नाही. काय करायचं? काय चुकीचं बोलतोय? इतकं सोपं करून तुकोबारायांनी अभंगामधून दिलेलं आहे तरी माणसं म्हणतात कळत नाही. सांगणारा सांगू सांगू थकतो. आता काही न सांगताच येत नाही त्यांचा मुद्दा सोडा. का हा एक अक्षरी प्रश्न आहे आणि त्याची उत्तरं माझ्याकडं नाहीत, अन्य कोणाकडे नाहीत, तुमच्याकडंच मिळणार आहेत. ती हो, समजलं पाहिजे. आजही काही लोकांना कळत नाही. शिवाजी महाराज तुकोबारायांना किती पत्न्या होत्या? 2. मीच सांगतो. आता आपली वेळेत उरकायचं आहे ना. किती मुलं होती? तुमचा दोषच नाही, सांगणाऱ्यांनीच सांगितलं नाही. हा अनुभव
वारं घालायचं ना असं असं करायचं. सांगणाऱ्यांनीच सांगितलं नाही. तुमचा काय दोष आहे? हो, किती पत्न्या होत्या? 2. टाळकरी मंडळी, तुम्ही सज्जन आहात म्हणजे माझं पक्क मत आहे. म्हणजे याचा अर्थ बाकीचे दुर्जने असं नाही, बाकीचे जसे असतील तसे. किती पत्न्या होत्या? 2. किती मुलं होती? 3. बरोबर आहे. मुली किती होत्या? 3. सांगतो मीच तुम्हाला. बरोबर आहे. अहो हे माहीत पाहिजे ना. तुकोबारायांना मुलं 3, मुली 3. विठ्ठल, महादेव, नारायण आणि मुलींचं नाव काशी, गंगा, भागीरथी. काहीच माहीत नाही हो. हो, वशिल्यावर डॉक्टर झाला की रोगी मेला, हे कळतंय का? बरोबर आहे. वशिल्यावर डॉक्टर झाला की रोगी मेला. म्हणजे माझ्यावर नाराज नका होऊ कोणी. तसंच आहे सगळं. सोपं करून दिलं आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी. फार सोपं करून दिलं. इतकं सोपं तळमळ होती ना. उद्धार झाला पाहिजे ही तळमळ आहे. बघा हे अभंगाचे चिंतन कसं आहे. जे तुम्हाला माहिती ते नाही मी सांगणार तुम्हाला, जे माहीत नाही ते सांगणार. आणि कीर्तन झाल्यानंतर तुम्ही मान्य केलं पाहिजे हे आम्ही अजून ऐकलं नाही. याचा अर्थ काही वेगळं बोलायचं आहे असं नाही. याचा अर्थ काही विद्वत्तेचं प्रदर्शन करायचं आहे असं नाही. बघा हेची मागण्याकरता अधिकार लागतो हा विषय चालला होता. जगद्गुरु तुकोबारायांची कोणती योग्यता होती, जगद्गुरु तुकोबारायांचा कोणता अधिकार होता, काय सांगू मी तुम्हाला. एका वाक्यामध्ये सांगतो. जगद्गुरु तुकोबाराय उत्तम ग्रस्ताश्रमी होते. हो, त्यांनी त्यांच्या 42 वर्षाच्या संसारामध्ये, बरं का संसारामधलं बोलतोय, सचोटीने महाराज संसार केला. कीर्तन भजनाच्या नावाखाली त्यांचा प्रपंच नाही झाला कधी. हो, बघा ना तुम्ही. ज्यांनी गाठा केला कशा करता गाठा केला? जगाचा माता ठिकाण्यावर यावा म्हणून. त्यांच्या एक अभंगावर करोडो रुपये कमवणारी माणसं आहेत संप्रदायात. स्पष्ट बोलतो. एक अभंगावर करोडो रुपये कमवणारी आहे त्या जगद्गुरु तुकोबारायांनी. साधी गोष्ट नाही महाराज. आपल्या पत्नी मुलांचा उदरनिर्वाह करण्याकरता दुसऱ्याच्या शेताची काय केली? राखण केली. जरा सिरियसली घ्या. बघा दुसऱ्याच्या शेताची पुन्हा बोलतो राखण केली. पनवेलला जाऊन मिरच्याचा काय केला? व्यापार केला. खरं आहे का खोटा आहे? ही साधी गोष्ट नाही. त्यांच्या एका अभंगावर कीर्तन करून लाखो रुपये कमवले, पण तुकोबारायांनी त्याचं कधी भांडवल केलं नाही. असे जगद्गुरु तुकोबाराय. बरं. आणि शेवट सांगतो जगद्गुरु तुकोबारायांचा मागण्याकरता अधिकार लागतो, त्याच्याकरता मी हे बोलतोय. वारकरी संप्रदायातली पहिली घटना माऊलींची संजीवन समाधी आणि शेवटची घटना जगद्गुरु तुकोबारायांची सदेह वैकुंठ गमन. देहासकट वैकुंठ गमन केलं बरं का. या असल्या समाजाने हाडं घेतली आणि पुरली, तसल्या नाही बरं का. स्पष्ट बोलतो. सदेह गमन. बरं, कृतयुगात घडलेली घटना नाही, तृतीयुगात घडलेली घटना नाही, द्वापार युगात घडलेली घटना नाही, कलियुगात आत्ता हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज समकालीन जगद्गुरु तुकोबाराय. बरं, कोणी सांगितलं? निळोबारायांनी सांगितलं. साधी गोष्ट नाही महाराज. बघायचं आहे काय सांगितलं निळोबारायांनी. मानव देह घेवोनी निज धामा गेले. मानव देह घेवोनी निज धामा गेले. घेवोनी निज धामा. त्याच्या अगोदर प्रयाण काळी देवे मन पाठविले. मानव देह घेवोनी धामा गेले. कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तले. कलीच्या कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तले.
म्हणे सकळ संता तो शविले निळा म्हणे सकळ संता तो शविले निळा म्हणे सकळ संता तो शविले संता तो शविले निळा म्हणे सकळ निळा म्हणे सकळ संता तो शविले सकळ जय जयाजी सद्गुरु स्वामी उकया दातारा जय जयाजी सद्गुरु स्वामी उकया दातारा सद्गुरु स्वामी उकया दातारा किती गोड आहे हो पारमार्थिक आहे त्याच्या हृदयाला भिडल्याशिवाय राहणार नाही. हे जगद्गुरु तुकोबर आहे. मागणी मागण्याचा अधिकार वेगवेगळ्या अंगाने समजून घेता येईल. पात्रता पाहिजे. देवाशी सुद्धा भांडण करता आलं पाहिजे का नको. आपली काही सेवा नाही केवढा रुबाब आहे. देवाशी भांडण करता आलं पाहिजे. जनाबाईंची एवढी योग्यता होती की शिव्या दिल्या जनाबाईने. हो जगद्गुरु तुकोबरायांची देवाला बोलण्याची काय होती ताकद होती. आपल्याला येते का देवाला बोलता नाही ना बोलता येणार. तेवढी सेवा नाही हो तेवढा परमार्थ नाही तेवढी भक्ती नाही तेवढं भजन नाही. देवाशी भांडण करता आलं पाहिजे. साधी गोष्ट नाही. तुकोबरायांची योग्यता बघा. सदैव वैकुंठ गमन केलं. कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तले. मी जे घडलंय ते सांगतो. बरोबर आहे ना. जे घडलंय ते बोलायचं. ज्याच्यात काही तथ्य नाही त्याच्याविषयी काहीच बोलायचं नाही. असे जगद्गुरु तुकोबर आहे बरं. हो मागणी मागतात त्यांची योग्यता आहे आणि मागणी मागण्याची पद्धत फार गोड आहे. कसं मागायचं हे कळ. गीता बघा ना तुम्ही. तद्विधी परिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिना हा ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथे आणावे. किती नम्रता होती जगद्गुरु तुकोबरायांच्या ठिकाणी. लोक सांगतात तुकोबरायांची भाषा जरा उगरीट होती. तसं नाही महाराज. उद्धारा करता तसं बोललं पाहिजे. आई मुलाला म्हणते लेकराला म्हणते बाळा उन्हात नको मरू सावलीत मर. याचा अर्थ मर नाही. तो तुम्हाला कळला. तशी तुकोबरायांची भाषा होती. खूप विनम्र होते तुकोबराय. कधी उद्धट देवाला बोलले नाही. हा त्या पद्धतीने बोलले. मी ते सांगितलेलं आहे तुम्हाला. मागणी मागायची म्हटल्यानंतर तो असा नम्रच पाहिजे महाराज. हो एखादा म्हटलं असं कसं तर जा हवा का. अरे गीता सांगतो ना मी तुम्हाला. गीतेतलं तत्वज्ञान तरी मान्य करावं लागेल का नाही. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात हे अर्जुना या तत्वज्ञानाचा अधिकारी कोण. कोणाला हे सांगू नको. आजकाल एवढे कार्यक्रम व्हायला लागले पण समाजात काही फरक पडेना. याला कारण सांगणाऱ्याची योग्यता नाही. योग्यता नाही म्हणजे कशी त्याचा अर्थ लक्षात घ्या. मी टीका नाही करत. ज्याला सांगायचंय त्याचा अधिकार पण पाहिजे. मी गीतेतला श्लोक सांगतो. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषवे वाच्यम तपोहिना सर्वता सांगावे नाव. एकनाथ महाराज आपल्या जवळ आहे पैठणची. त्यांचा अभंग तुमच्या पाठातला सांगतो. काय नपुसका पद्मिनीचे. बरोबर आहे ना. काय नपुसका पद्मिनीचे सोळे वांजेशी डोळे कैसे होती क्रोध अविश्वासी त्याशी बोधकायचा. बस समजलं तुम्हाला मग. आणि म्हणून माझी भाषा जगद्गुरु तुकोबरायांची भाषा फार गोड आहे. किती अधिकार होता. कशा पद्धतीने मागताय देवा बरं का. हेची या शब्दाने सुरुवात केली. या शब्दाने सुरुवात केली. तुम्ही म्हणसान तुम्ही पुढं सरकनाच. पुढं सारखायचं म्हणजे काही गंमत आहे का. सगळं सांगितलं की तुम्हाला. सर्वनाम किती, आव्यय किती, मागणी मागण्याचा अधिकार किती. काय
होतं कधी कधी नाही समजलं की माणूस दोष काढतो. म्हणून हे मी काय काय सांगितलं ते लक्षात घ्या. 10 वाजून किती मिनटं झाले? 20 मिनटं झालेले आहेत. आता बघायचं आहे मागण्याची हेच दे या चकारात्मक बरं का, हे सुद्धा सर्वनाम आहे. म्हणून मी सांगून गेलो वेदाचा तो अर्थ आणि किंवा मागण्याची पद्धत. हेच दे म्हणजे दुसरं देण्याच्या भानगडीत पडूच नको, त्याचा अर्थ असा आहे. आता दुसरं काय, कोणाला काय काय दिलं याचं ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन आहे. उपमन्यूला काय दिला? दुधाचा साखर दिला, कटवलं त्याला. कटवण्याची शहाणी माणसं कशी कटवतात हे मूर्खाला कळत नाही. जरा समजलं ना तुम्हाला एका वाक्यात? शहाणी माणसं कशी कटवतात. मला एखादा नको असला की मी हटकून थोडं चुकीचं वागतो, म्हणजे तो आपोआप लांब जातो. मग तुम्ही म्हणता असं कसं? त्याची परीक्षा घेतली पाहिजे का नको? सासुरवास झाल्याशिवाय संसार चांगला, कळते का नाही माता भगिनी? सासुरवास झाल्याशिवाय संसार चांगला म्हणजे त्या सुनेचा बरं का. आताच्यांना सासुरवासच नको, बरोबर आहे ना? सासुरवास झाल्याशिवाय जमतंय का? सासुरवास करणारी सासू काही बावळट आहे का? तिला काही कळत नाही का? पण बोलावं लागतंय, सांगावं लागतंय, असं कर तसं कर फलानं कर. मग त्यातून ती टिकली तर टिकली, नाही तर बरोबर. आता हे काही किती सोपं आहे. काय सासूचा रागराग करतात? सासू म्हणजे कुणाची? अरे कुणाची? हा सुनाची, आपली नाही. आपल्याला डॅम्बिस ते नाही बोलत तुम्हाला मी. अरे सासूरवास काढावा लागेल ना. सासूरवासच काढायला तयार नाही. आज झालं लग्न, 4 महिन्यांनी घटस्फोट घडायला लागलेत तशा घटना. त्यावर मला अधिक भाष्य करायचं नाही. जे टोचणार आहे तेच खरं आहे. औषध कडू आहे पण त्याचा परिणाम काय आहे? गोड आहे. औषधाची कडवटपणी माऊलींची भाषा आहे की जी अमृताची पुरवणी फार गोड आहे बरं. हिच्या मी विषय सांगत होतो. उपमन्यूला काय दिला इथे लक्षात? दुधाचा मागा दूध दे म्हणतले यासाठी, मागा दूध दे म्हणतले यासाठी. मी सांगेल तेव्हा म्हणा मागा दूध दे म्हणतले यासाठी अवघीची. वा बाबा बरोबर आहे ना? अवघीची शिराब्दीची करुणी वाटी, उपमन्यू पुढे धुरजटी ठेविली जैसी. मला सांगायचं चांगलं केलं का देवानी? चांगलं केलं. चांगलं केलं त्याला जे पाहिजे ते दिलं. म्हणजे याचा अर्थ आता कधी कधी ज्याला जे पाहिजे ते द्यावं लागतं महाराज. हो, कारण त्याचा हट्ट आहे ना. म्हणत बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाणा. मी कोणत्या शब्दाचं चिंतन सांगतो? हेच देवा दे. उपमन्यूला काय दिलं मला त्याच्याशी घेणं देणं नाही. ध्रुवाला काय दिलं? आढळपद दिलं. हो, साधूच्या संगतीत, संताच्या संगतीत, अभ्यासकाच्या संगतीत राहायचं कसं हे कळलं पाहिजे. त्याच्याकडून ज्ञान मिळवायचं कसं हे कळलं पाहिजे. बरं काय काय कोणाला दिलं मी उदाहरणं दिलेली आहे. ध्रुवाला आढळपद दिलं. रुसला ध्रुव कौतिके, बरोबर आहे का बाबा? बुझाविला देवनी भातुके ध्रुवपदाचे. ही माऊलींची भाषा आहे. भातक लहान मुलाला त्या बुलढाण्याकडे गेलं ना, बाजारातून काय आणलं तर नाही का खेळणी म्हणा खाऊ म्हणा त्याला भातकं म्हणतात. किंवा महाराजांची भाषा आहे प्रेम भातुके पाठवा. मी शब्दाचा अर्थ कळण्याकरता सांगतोय. अरे ध्रुवाला माऊलींचा शब्द आहे. बुझाविला देवनी भातुके ध्रुवपदाचे. तेवढाच तुकडा मला सांगायचा आहे. भातकं येते आढळपद म्हणजे. याच्या पुढचं बोलू. कोणाला देवा तू मोक्ष सुद्धा दिला पण मोक्ष सुद्धा आम्हाला नको आहे. मोक्ष आम्हा घरी कामारी. हे या अभंगाचं चिंतन फार गोड आहे. हो, बघायचं आहे. या अभंगामध्ये ब्रह्मज्ञानाचा संबंधच नाही बाबा. आहे का संबंध? मी भक्त तू देव ऐसे करी. गुण गायचेत, गुण गायीनं आवडी. इथं ब्रह्मज्ञानाचा संबंध येत नाही. मी भक्त आणि तू देव अशी जर त्या भक्ताची भक्तीतली प्रक्रिया असेल जी जगद्गुरु तुकोबारायांची होती, त्या प्रक्रियेमध्ये गुणगाणं हा विषय सुरू होतो. आणि सगळीकडेच देव आहे असं म्हटलं तर गुणगाणं होत नाही. याला शास्त्रामध्ये 2 लक्षणाचे प्रकार सांगितलेले आहेत. एक स्वरूप लक्षणा आणि तटस्थ लक्षणा. तटस्थ लक्षणेची जी भक्ती आहे ती वेगळी आहे.
हो, आणि स्वरूप लक्षणेची जी भक्ती आहे ती वेगळी आहे. सांगतो मी तुम्हाला. स्वरूप लक्षणेची भक्ती कोणती? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्विकार तुझी रघुराया, निराकार निर्विकार तुझी रघुराया. मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा. बरोबर आहे ना? जिथं काहीच नाही, काहीच जेथं नाही तो प्रकृतीचा भरता पाही. माऊलींची भाषा. रंग नाही, रूप नाही. ओवी सांगू तुम्हाला. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. हा भक्तियोग आहे, पण असा आहे. पण तटस्थ लक्षणेमध्ये तटस्थ हे ध्यान विटेवरी, तटस्थ हे ध्यान विटेवरी, तटस्थ हे ध्यान विटेवरी, तटस्थ हे ध्यान विटेवरी. गुण गायीन आवडी. पहिलं चरण आणि दुसऱ्या चरणाची सांगड आहे, ती तुम्हाला मी सांगतोय. हेच दे देवा. मग हेच दे हे सांगता सांगता तटस्थ लक्षणेमध्ये जी भक्ती आहे, मी भक्त तू देव ऐसे करी, ती कसं हे दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. गुण गायीन आवडी. हेची दान, हेची आणि गुण गायीन याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि ते उदाहरणासह सांगितलेलं आहे. म्हणती बिभीषण शहाणा. तुकोबऱ्यांची भाषा. काही नाही घ्यायचं, आहे ते मिळवायचं का नाही ते मिळवायचं. मोक्ष बरं का. आता मोक्षाचं सांगतो मी तुम्हाला. मोक्षाला नको म्हणणं एवढं सोपं नाही. मोक्ष मिळतच नाही. गेलेल्या माणसाला लोक म्हणतात वैकुंठवासी. काय माहिती वैकुंठाला गेला का नरकात गेला. अरे का कुठे. स्वर्गवासी म्हणतात. काय माहिती स्वर्गात गेला का अजून कुठे गेला. बोलतात लोक. मोक्षाबद्दल सांगतो मी तुम्हाला. मोक्ष साधी गोष्ट नाही. त्या मोक्षाकरता त्याच्यामध्ये सुद्धा वेदांतामध्ये वेगवेगळे विषय आलेले आहे. कशाला मोक्ष म्हणतात. मोक्षाविषयी बडबड करणारे हजारो झाले, पण मोक्ष कशाला म्हणतात हे कळालं. कशाला मोक्ष म्हणतात. मुंच हा धातू आहे. मुंच ती म्हणजे सोडणे. आता लय सांगेल मी तुम्हाला. मोक्ष आम्हा घरी किंवा अनेक ठिकाणी मुक्ती या भंगात सुद्धा तिसऱ्या चरणामध्ये मुक्ती हा शब्द आलेला आहे. नीट ऐका, जरा बारीक ऐकावं लागेल बरं. मोक्ष, मुक्ती. मोक्ष प्राप्त होणं एवढं सोपं आहे का. त्याच्यासाठी सुद्धा काय काय करावं लागतंय ही एवढी गोष्ट सोपी नाही. तरी तुकोबरायांनी मोक्षाला सुद्धा काय केलेलं आहे, बाजूला केलेलं आहे. हे मला त्यातून सांगायचं आहे. बघायचं आहे. मोक्ष नको म्हणजे बिस्किटचा पुढं नको म्हणणं आहे का. मोक्ष नको म्हणजे संसार नको म्हणणं आहे का. मला लग्नच करायचं नाही. सोपं आहे ते, काही अवघड नाही. नाही करायचं तर नाही करायचं. मी सहज बोलतोय बरं का. एवढं सोपं आहे का नको म्हणणं. तरी पण माझा मुद्दा लक्षात घ्या. तरी पण आमच्या काय गोड आहे तुकोबरायांचं चिंतन. हो, भय नाही जन्म घेता, भय नाही जन्म घेता. बरोबर आहे. मोक्ष सुखा हानूला था, मोक्ष सुखा हानूला था. तुका म्हणे सत्ता. बरोबर आहे ना. करू निकट सेवेची. तुका म्हणे सत्ता करू निकट सेवेची. भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखा हानू लाथा. हेच दे याच्याकरता बोलतो मी. हेच दे म्हणजे स्वर्ग सुख नको, काहीच नको. आढळपद नको. उपमन्यूला जसा दुधाचा सागर दिला ते नको. आहिक सुख नको, पारलौकिक सुख नको. तसे प्रमाणे आहिक सुखाचा तर संबंधच येत नाही. कशाला पाहिजे आहिक सुख. का नको. तुकोबरायांनी त्याची कारणं दिलेली आहे अनेक अभंगामधून. अनेक न लगे माईक पदार्थ. स्वर्ग सुखाला कसं समजलेलं आहे. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरा. विषय लक्ष. हेची आता पुढे जाऊ आपण. हेच दे, पण काय म्हणून दे. दान म्हणून दे. आणि दानाचे नियम आहेत. पुढे जाऊ आपण बरं का. दानाचे नियम आहेत. सेवे वाचून जे दिलं जातं त्याला काय म्हणतात, दान. तो का म्हणे दान. सेवा घेतल्या वाचून. मी प्रमाणाने बोलतोय बरं का.
आणि काहीतरी संबंध आल्यानंतर जे दिलं जातं त्याला व्यवहार म्हणतात. संबंध आल्यानंतर तुम्ही द्या मग आम्ही देतो, याला साठलोट म्हणतात, देण्या घेण्याचा व्यवहार म्हणतात. आता तुकोबरायांची योग्यता होती, मी हे सांगून गेलो, एवढी मोठी भक्ती होती, मागण्याची योग्यता होती, तरी तुकोबरायांनी दान म्हणून मागितलेलं आहे. दानाचे नियम बरेचसे आहे, मला एवढे सांगायचे नाही. सात्विक दान कशाला म्हणतात, राजसी दान कशाला म्हणतात, तामसी दान कशाला म्हणतात, यावर या तिन्ही दानावर श्लोक आहे, त्याच्यावर माऊलींनी टीका केलेली आहे. आता एवढं मला सांगायचं नाही, म्हणजे आपल्याला पुढे जायचं आहे ना. दान म्हणजे काय बरं का, देणारा दाता त्या अधिकाराचा पाहिजे, मी लायकी हा शब्द वापरत नाही. देणारा दाता त्या योग्यतेचा पाहिजे आणि घेणारा सुद्धा त्या योग्यतेचा पाहिजे. बरं, हीच मागणी का मागितलेली आहे, तुझा विसर न व्हावा. जरा ऐकायला जड जाईल पण ऐका बरं. हीच मागणी का मागितलेली आहे, बाकीचे मागणारे पुष्कळ आहेत आणि बाकीचं म्हणजे जे मी सांगितले मोक्षापर्यंत सगळं ते मिळवण्याकरता स्वतंत्र साहस करावे लागतात. जया ज्ञाना लागी गगन गिळतात योगी, स्वर्गाची आडवंगी उमरडोनी जाय. हे करण्याकरता स्वतंत्र करता लागतो, अधिकारी लागतो, प्रयत्न करावे लागतात. पण काही गोष्टी अशा असतात त्या आपल्या हातात नाही, त्या देवाकडूनच मिळवाव्या लागतात. बारीक चिंतन आहे, नीट ऐका. एवढा मोठा अधिकार असल्यानंतर पुन्हा येणे नाही आणि जाणे नाही, ही प्रक्रिया जगद्गुरु तुकोबारांना माहिती होती. नको देवा, मला पुन्हा जन्म पाहिजे, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. माझा मुद्दा लक्षात घ्या, लाईव्ह बोलतोय, महाराष्ट्र ऐकतोय, साधी गोष्ट नाही. माझा मुद्दा लक्षात घ्या, तुझा विसर न व्हावा. या मागणीमध्ये काय दडलंय, या मागणीमध्ये असं दडलंय, जर माझा विसर देवा तुला झाला तर मी जिथं आलोय तिथंच मला राहावं लागेल. येते का मुद्दा? मी जिथून आलोय बरं का, जिथून आलोय तिथंच मला राहावं लागेल. कुठून आले तुकोबर आहे तुम्हाला माहिती, वैकुंठाहून आले, प्रमाणे माहिती, आम्ही वैकुंठवासी. पण मला परत वैकुंठात राहायचं नाही, ही तुकोबरायांची भाषा आहे. मला भक्तीचा आनंद भोगायचा आहे, भक्तिरसाचा. का नाही आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा. आलासी आकारा मुचिया चाडा, तुका मनी भिडा भक्तीची या. मला जन्म घ्यायचा आहे, पुन्हा 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 हा भक्तिरस सेवन करायचा आहे. विटे आईसे सुख नो हे भक्तिरस, 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 विटे आईसे सुख, विटे आईसे सुख, विटे आईसे सुख नो हे भक्तिरस, विटे आईसे सुख नो हे विटे आईसे सुख नो हे भक्तिरस, विटे आईसे सुख नो हे भक्तिरस, विटे आईसे सुख नो हे भक्तिरस. विटे आईसे सुख नो हे भक्तिरस, पुढता पुढती आस. जिथं शॉर्टकट घ्यायला पाहिजे तिथं घ्यायला पाहिजे, पण कुठेही नाही घ्यायला पाहिजे. पुढता पुढती आस सेवावी है, विटे आईसे सुख नो हे भक्तिरस. विटणारं सुख हे भक्तीतलं सुख नाही, आजरामर आहे भक्ती सुख. हो, आणि म्हणून असा आनंद भोगायचा आहे. म्हणून बरं का, हेच दे, मी याच्यावरच बोलतो आणि इथंच कीर्तन संपणार आहे. हेच दान देगा देवा, हेच दे, तुझा विसर न व्हावा. या शब्दाचा अर्थ तुम्ही का नाही सांगितला? भक्तीमध्ये विसर झाल्यानंतर भक्ती होतच नाही, या अर्थामध्ये सगळं काही आलेलं आहे. तुझा
हे सर्वांना मी सुरुवातीला म्हणून सांगितलेलं आहे. देवा तुझा विसर नाही झाला पाहिजे. मग आता तुम्ही लक्षात घ्या, देवाचा विसर न होण्याकरता मोक्ष पाहिजे का जन्म पाहिजे? आता कळलं का नाही बाबा? मोक्ष पाहिजे का जन्म पाहिजे? अरे जन्मच पाहिजे. बरोबर आहे. हे उगाच तुमची निवड नाही गेली. बरं का? लक्षात घ्या, ऐका, मध्ये नका बोलू. बरोबर आहे ना? मोक्ष म्हटल्यानंतर भक्ती सुखाचा संबंधच येत नाही ना. आणि म्हणून बरं काय, तुझा विसर न व्हावा. तुझा, हे देवा तुझा विसर होऊ देऊ नको. बरं या जन्मात का? या जन्मात, एकाच जन्मात का? काय तुकोबरांचे गोड अभंग सांगू मी तुम्हाला. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, विश्रांती पावलो सांभाळा पावलो सांभाळा. येते का लक्षात? विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. उत्तरी म्हणजे पुन्हा पुन्हा, बरं का? उत्तरी म्हणजे शेवट शेवट. तुम्ही काय करा, माझा सांभाळ करा. सांभाळ करा म्हटल्यानंतर मोक्षाचा संबंध येत नाही, भक्तिरसाचा आनंद भोगायचा आहे. आणि ती प्रक्रिया तुकोबरायांनी पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात सांगितली. तुझा विसर न व्हावा. हे देवा तुझा विसर नाही झाला पाहिजे. एक लक्षात घ्या, आपण जरा चिंतन आहे बरं का, नीट आहे का जरा. आपण देवाला विसरू न विसरू हा विषय वेगळा आहे. येते का लक्षात? आपण देवाला विसरू न विसरू हा विषय वेगळा आहे, पण देव आपल्याला विसरला नाही पाहिजे, एवढी भक्ती पाहिजे. भक्त देवाकडे जातात. माझा मुद्दा लक्षात घ्या. भक्त देवाकडे जातात हे काही गैर नाही. साधी माणसं देवाकडे जातात हेही गैर नाही. पण देव भक्ताकडे येतो हे विशेष आहे. किंवा देव भक्ताची वाट पाहतो हे विशेष आहे. वाट पाहे उभा बघायचं आहे. तुझा विसर न व्हावा. आता विसरणं न विसरणं याला कारण काय असेल तर मन बुद्धी चित्त अहंकार. अंतकरणाचे 4 प्रकार आहेत बरं का. मन बुद्धी चित्त अहंकार. आणि पंचदशीमध्ये 2 भाग सांगितलेले आहेत अंतकरणाचे. तैरांतकरणम सर्वैर वृत्तिभेदेन तद्विदा मनोविमर्श रूपम स्यात् बुद्धिश्या निश्चयात्मिका. संकल्प विकल्प करणारं मन आणि दुसरी निश्चय करणारी बुद्धी. कधी कसं मन असं झटका देतंय हे काय मी सांगायची गरज आहे का? मनावर तुम्ही पुष्कळ ऐकलेलं आहे. बहुत चंचळ चपळ, हो जाता येता न लगे वेळ. आमचे गुरुवरे सांगत होते वैकुंठवासी जयराम महाराज बरं का. शेवटच्या श्वासापर्यंत गॅरंटी देता येत नाही. जेव्हा या शरीरातून प्राण जाईल तेव्हाच समजायचं आपण जिंकलो. माझी भाषा लक्षात घ्या. तेव्हाच समजायचं जिंकलो. शरीर गलत गात्र झालं म्हणून काय झालं? मन झालं पाहिजे ना. आता हे तुम्हाला समजलं. शरीर खलास झालं पण मन कुठे खलास होत आहे? अरे या भानगडी कशामुळे सगळ्या? सामान्याचं सोडा, चांगल्या चांगल्याच्या जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. याला कारण काय असेल तर मन. या मनाने गती अधोगती मनाची मती मन लावा. एकांती साधू संगे संताची संगती मनमार्गे गती. आकळा वा श्रीपती येणे पंते असं मन आहे. म्हणून या मनामध्ये तुझा विसर होऊ देऊ नको. अधिकारी संत जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मी सांगून गेलो, ज्यांना वैकुंठाला नेण्याकरता देव आला त्यांची ही भाषा आहे. कुठं आपल्या 4-5 वाऱ्या, 2-5 कीर्तन, थोडे पराभंग पाठ करणं कुठं लावायचं? कळते का काही? उंट चालला भिजत, पाण्यातून उंट चालला, उंटाच्या नाका तोंडात पाणी चालन. ही शेळी म्हणते माझ्या आळापणे भिजतील काय? तसा प्रकारे हा तुझा विसर न व्हावा देवा. तुझा विसर नाही झाला पाहिजे. कशा करता? मी दुसऱ्या चरणाचा पूर्वार्ध सोडवलेला आहे. मला हे करायचंय. गुणगायीन आवडी. 4 कीर्तनाचे प्रकार आहेत शास्त्रामध्ये आलेले. स्वरूप कीर्तन, लीला कीर्तन,
गुणकीर्तन आणि नामसंकीर्तन. मला त्या व्याख्या नाही सांगायच्या. गुणकीर्तन आणि नामसंकीर्तन हा एकच प्रकार आहे. नामसंकीर्तनामध्ये नाम जरी महत्त्वाचं असलं तरी नामी जो परमात्मा आहे त्याचे गुण गावे लागतात. हा समन्वय दोन कीर्तनातला. स्वरूप कीर्तनाची व्याख्या नाही सांगायची मला, लीला कीर्तनाची नाही सांगायची. गुणकीर्तन आणि नामसंकीर्तन. नामसंकीर्तनामध्ये भगवंताचे गुण गावेच लागतात. प्रमाण आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळ गुण गाईन. आता गुण कोणते? तसा जर विचार केला तर तुम्हाला माहिती 6 गुण आहेत. ऐका यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य साही गुणवर्य वस्ती जेत म्हणून तो भगवंतू 6 गुण आहे. आणि आमचे तुकोबरायचं वर्णन करता 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 असे करू लागले देवाच्या गुणाचं विचारच होत नाही. म्हणले धनीन पुरे गुण गाता. आहे का अभंगपाठ? रूपदृष्टी. अरे वा, कुठंतरी पाठ आहे बघ कुणाचं तरी. धनी न पुरे गुणगाता रूपदृष्टी न्याहाळीता. धनी न पुरे, धनी म्हणजे वाचा. वाणी कुंठित होते. तुका म्हणे वाचा राहिली कुंठित. असे गुण आहेत भगवंताचे. मग 6 गुण तर ते तुम्हाला माहितीच आहे. ओवी मी सांगितलेले आहे. ऐका यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य साही गुणवर्य वस्ती जेत म्हणून तो भगवंतू. लावण्याची खाणी. किती वर्णन करणार पण करायचंच आहे. गुण गाईन आवडी आणि हेची माझी सर्व जोडी. पहिल्या चरणामध्ये हेची दान देगा देवा आणि डबल शब्द आला हेची सर्व जोडी. सर्व जोडी म्हणजे माझं सगळं. अजून एक तुम्हाला परमार्थातलं चिंतन सांगतो बरं. साध्य आणि साधन असे 2 विषय सांगितलेले आहेत. साधन आणि साध्य किंवा साध्य आणि साधन. पण आता साधन साध्याचं थोडं सांगतो तुम्हाला. साधन कशा करताय? साध्याची प्राप्ती होण्याकरता. बरोबर आहे ना? पुष्कळशी दृष्टांत आहेत. काम कशा करता करायचं? पैसा करता. म्हणजे नोकरी म्हणा, शेती म्हणा, उद्योग म्हणा, व्यवसाय म्हणा, जो काही ज्याचा व्यापार असेल तो. काम कशा करता? पैसे करता. मग पैसा हे काय झालं? साध्य झालं. आणि साधन काय झालं? त्याच्या वाट्याला जे त्याला जमेल ते काम आलं. आता मुद्दा लक्षात घ्या. जरा बारीक आहे का? साध्य प्राप्त झालं की साधन संपतंय. बरोबर आहे ना? मुक्कामाचं गाव आलं की प्रवास संपला. हे कळते का नाही? मी ओवी सांगतो ना तुम्हाला. जववरी अर्जुना हा बोधू भेटे ना मना तया तवची साधना भजावे लागे. इथपर्यंत आहे. पण भक्तिशास्त्रातलं तसं नाही. मी तुम्हाला तुकोबरायांचा अभंग सांगतो. भक्तीमध्ये भक्तिशास्त्रामध्ये साधनही तेच आणि साध्य सुद्धा तेच. कळलं आता? साधनही तेच आणि साध्य सुद्धा तेच. आता कसं सांगावं लागेल थोडंसं बरं का. हेची परमार्थ साधन. 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 आलं लक्षात? साधन आणि साध्य. भक्ती करणं कशा करता? पुन्हा भक्ती करण्याकरता जन्माला येण्याकरता. म्हणजे साधनही तेच आणि साध्य तेच असं चिंतन आहे बरं. आणि म्हणून हेची माझी सर्व जोडी. हेच दान आणि याच्या करताच आणि याच्या करताच 3 वेळा मी असं का बोललो? गुण गाईनं आवडी आणि हेची माझी सर्व जोडी. आता याला आड येणाऱ्या काही बाजू आहेत. पुढे जायचं आहे आपल्याला. काय आड येणार आहे? मुक्तीबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं. मोक्ष म्हटलं की पुन्हा येणे नाही आणि जाणे नाही. म्हणून मुक्ती नको. आता मुक्तीचे 4 प्रकार आहेत. समीपता, स्वरूपता, सलोकता, सायुज्यता. तो विषय तर आपल्याला घ्यायचा नाही. मुक्ती याचा अर्थ आता पुन्हा यायचं नाही आणि जायचं नाही. मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा. काही लोक मुक्त झाले, चांगली गोष्ट आहे. पण तुकोबरायांचं तसं नाही. नको म्हणले आम्हाला मोक्ष. मी त्याचं चिंतन सांगितलेलं आहे. न लगे मुक्ती. आता दुसरी बाजू संपदा. बरोबर आहे ना? संपत्ती आणि संपदा याच्यातला फरक लक्षात घ्या. संपत्ती ज्याच्याकडं आहे, संपत्ती वेगळी. मला त्या संपत्तीवर बोलायचं नाही. संपदा सांगतो मी तुम्हाला. समर्थाचे घरी सकळ संपदा. अभंग आहे तुकोबरायांचा. नोहे तुटी कदा कासयाची. संपत्ती नाही संपदा. मग संपदा याचा अर्थ काय?
सांगतो एका शब्दामध्ये, एका वाक्यामध्ये, ज्याच्याकडं कसलाच उणेपणा नाही, काहीच कमी नाही, त्याच्याकडे समजायचं काय? संपदा. हे समजण्याकरता मी अगोदरचं प्रमाण दिलेलं आहे. समर्थाचे घरी सकळ संपदा. तिसऱ्या चरणावरचं चिंतन चालू आहे आपलं. बरं, समर्थाचे घरी सकळ संपदा म्हणजे तिथं नोहे तुटी कदा कासयाची. आता हे सुद्धा नको तुकोबारायचं. आता नको का? मी तुम्हाला उदाहरण सांगतो बरं का. संपदा सगळी अनुकूल असली की परमार्थ सुचलच असं सांगता येत नाही. जरा नीट लक्ष द्या, 10 मिनिटं राहिलेले आहे. हो, सगळं अनुकूल असलं की परमार्थ सुचलच असं सांगता येत नाही. मी सर्वसामान्य व्यक्तीचं उदाहरण देत नाही, महाभारतातलं उदाहरण तुमच्या पुढे मांडतो मी. हो, युद्ध झालं, विजय झाला आणि भगवान द्वारकेला जायला निघाले. हो, सगळीकडे आनंदी आनंद. विजय झाला ना, धर्मराज, यज्ञ झाला, राजसूय यज्ञ झाला, सगळीकडे सगळं 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 धर्माचा विजय झाला. मला कथा सांगायची नाही, मला सिद्धांत सांगायचा आहे. निघाले देव द्वारकेला. हो, सगळे वाट लावायला. बरं का, वाट लावायला नाही, कळलं ना, वाट लावायला सगळे. हो, सगळे आनंदात होते. धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, सगळे 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 आनंदात होते. पण एकच रडत होती. संपदा का नको म्हणले जगद्गुरु तुकोबाराय, त्याचं चिंतन मी सांगतोय तुम्हाला. एक रडत होती, ती म्हणजे कुंती माता. मी पदरचं नाही सांगतो. रडत होती. आता देवाच्या लक्षात आलं. म्हणजे सगळं झालंय. कुंती ही देवाची कोण होती? आत्या होती. बरोबर आहे ना. हिंदी भाषेत त्याला बुवा म्हणतात. देवाच्या लक्षात आलं. सगळीकडे आनंदी आनंद चाललेला, इकडे देवाचं लक्ष नाही गेलं. पण भक्ताच्या डोळ्यात पाणी आलेलं देवाला चालत नाही. का रडते? देव गेले तिच्याजवळ. फार गोड उत्तर दिलं कुंती मातेने. बरं, काय उत्तर दिलं? आतापर्यंत आम्ही संकटात होतो, आतापर्यंत आम्ही दुःखात होतो, म्हणून तू आमच्या बरोबर होता. पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविती. मला गायचं नाही बरं, मी इमोशनल करीत नाही. तुका मांडायचं म्हणून करूनच मांडत नाही. त्याच्यातला सिद्धांत लक्षात घ्या. कुंती माता देवाला बोलते, आतापर्यंत देवा तू आमच्या बरोबर होता, संकट होती आमच्यावर, म्हणून आमच्यावरची संकट दूर झाली, म्हणून तू आमच्यापासून चालला. म्हणून या चिंतन तुकोबारांची मी सुरुवातीला जे सांगितलं ना, हाच नाही, कोणताही अभंग घ्या, त्याच्या पाठीमागे फार मोठे अर्थ आहेत. नको म्हणले का? नको कारण संपदा असली की परमार्थ होईलच असं सांगता येत नाही. मी व्यवहारातलं उदाहरण सांगतो. पायात काटा मोडल्याशिवाय खाली बसत नाही, आणि पायात काटा मोडल्याशिवाय आई म्हणून बोलत नाही. कोरोनामध्ये नाही ती माणसं सुद्धा देवाचा धावा करीत होती. का चुकतंय माझं? संकटामध्ये देव सुचतो, असो माझा विषय हा चाललेला आहे. तुकोबारांनी सांगितलं नको म्हणले संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा. हे नको का? याची कारणे मी दिली तुम्हाला. मुक्तीचं दिलं आणि संपदेचं दिलं. संपदा म्हणजे संपत्ती नाही बरं का, संपदा म्हणजे ऐश्वर बरं का. आता अजून पुढे काय काय पुढे आहे? भगवंताचं गुण गाण्याकरता सामान्य माणसामध्ये राहून उपयोग नाही. मी मूर्खाचं नाही बोलत. कोणाची संगत पाहिजे? संताची संगत पाहिजे. संताच्या संगतीतच हे होतं बरं का. आपले मगाशी परमपूज्य गुरुवर्य नामदेव महाराज आले, बरं वाटलं का नाही? संत आहेत ना. का चुकीचं आहे माझं? आल्या आल्या मला भेटले बरं महाराजांच्या घरी. गणेश महाराज आंबुरे, बरोबर आहे बाबा, ती चालते ना. मी त्याच्या पुढचं बोलतो तुम्हाला. कीर्तनात काय सांगितलं याच्यापेक्षा कुणी सांगितलं हे महत्त्वाचं आहे. नाही तर ब्रह्मज्ञान कुणीही सांगते. मला पुढे जायचंय. गुण गाणं भगवंताचे, भगवंताचं नामस्मरण करायचे, भक्ती करायची, याच्याकरता संगत फार महत्त्वाची. आणि ती संगत कोणती पाहिजे? संताची. संत संग देई सदा. सदा या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. एकदा नको, दोनदा नको, यात जन्मात पाहिजेच पाहिजे. मिळाला आम्हाला, पण पुढचा जन्म आम्हाला पाहिजे भगवंताचं गुण गाण्याकरता, पण संतांच्या संगतीत. आता संगतीवरचं पुष्कळ व्याख्यान आहे. दुर्जनाची संगत, सज्जनाची संगत.
दुर्जनाच्या संगतीत काय होतं, सज्जनाच्या संगतीत काय होतं. प्रमाण आहे ढेकणाच्या संगी हिराजो भंगला. बरोबर आहे ना. एक सूरबाज गाणारा, सुरात म्हणणारा एखादा, आणि त्याच्या शेजारी एखादा बेसूर असला तर त्याचा सुद्धा स्वर जातो. हे खरं आहे का खोटं आहे? हां खरं आहे. हां तुम्ही म्हणताला तर काय करायचं, त्याला माझ्याकडे काही औषध नाही. म्हणून थोडंसं लांबच राहायचं आपलं. मी तर लांबच राहतो. म्हणजे मी उदाहरण कशा करता दिलं आहे लक्षात घ्या. अरे प्रमाण आहे ना. ढेकणाच्या संगे हिराजो का तुकोबराय म्हटले. चुकीची माणसं माझ्या जीवनात नाही आली पाहिजे. मी प्रमाणाने सांगतो तुम्हाला. तुम्ही म्हणताना आमच्या काय हातात आहे, चुकवा वाट. ओवी सांगतो प्रमाणे सांगतो. चुकावून आला पाडी सदवासनीची या. हो चुकून आलं पाहिजे. आता कसं आलं पाहिजे बघायचं आहे. फार गोड आहे. संत संगत. किती आनंद आहे संत संगतीत. चुकवली पाहिजे ना. संताचीच संगत, सज्जनाचीच संगत. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन. संत संगतीत. आणि कशी एकदा नको दोनदा नको, नेहमी पाहिजे संगत. संतन की करले जन्म का सार्थक कछु करले. जन्म का सार्थक कछु करले. संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले. जन्म का संगत. ओ संगत असंगत. ओ संगत ओ संगत. संगत संगत. संगत संगत. ओ संगत संतन की करले. संगत संगत संतन की करले. संगत संतन की करले. जन्म का सार्थक कछु करले. जन्म का सार्थक कछु करले. जन्म का सार्थक कछु करले. जन्म का जन्म का महाराज आपल्या गावचं भूषण आहे बरं. मृदुंग गणेश महाराजच ना आणि आकाश महाराज. माझं भाग्य सांगतो मी तुम्हाला आजचं. मी फार भाग्यवान आहे. तुम्हाला काही लोकांना माहिती आहे. मला चुकीची माणसं जीवनात मिळालीच नाही. चुकीची माणसं आपोआप लांब जातात. त्यांना जा म्हणायची गरज नाही. पण आपलं पुण्य असेल तर संत आपल्याजवळ आल्याशिवाय राहत नाही. माझं कीर्तन संपतच आलेलं आहे. ओवी सांगतो तुम्हाला. आयसी कर्म साम्य दशा जेत होय विरेशा मग श्री गुरु आपैसा भेटीची गा. ही माऊलींची भाषा आहे. तुमच्या घरी होतो बरोबर आहे. हां घरी आल्याबरोबर 10 मिनिटातच परमपूज्य गुरुवर्य नामदेव महाराज मला स्वतःला भेटायला आले. याच्यापेक्षा काय भाग्य आहे. ते जाऊ द्या. स्वभाव कसा आहे असू द्या. काय करायचं स्वभावाचं. काय सोयरी करायची का. काय करायचे काय. बांधायला बांधे का. खरं आहे का नाही महाराज. माझं भाग्य आहे. वैराग्यमूर्ती वैकुंठवासी जयराम महाराजांच्या घरामध्ये माझा जन्म झाला. माझं भाग्य आहे. शेवटच्या श्वासापर्यंत जयराम महाराजांच्या बरोबर राहिलो. काही मंडळींना माहिती आहे. बघा फार गोड चिंतन आहे. संत संग इतकं भाग्य पाहिजे. हो आणि भाग्य म्हणजे काही उसणं आणता येत नाही बरं का महाराज. लक्षात घ्या. उद्या योग येईल का नाही येईल माझं सांगता येत नाही. पुण्य हे काही दुकानातून विकत आणता येत नाही. ते स्वतःच कमवावं लागतं. सांगू तुम्हाला मी. आईच्या पुण्याने शिलवान होतो. बापाच्या पुण्याने विद्वान होतो. पण भाग्यवान होण्याकरता स्वतःची पुण्याई लागते. आणि म्हणून
लक्षात घ्यायचे. संत संग देई सदा. सदा म्हणजे नेहमी तुकोबर आहे. आणि अजून एक विशेषता सांगतो, जगद्गुरु तुकोबर आहे संत असताना संत संघाची काय करतात, अपेक्षा करतात. आणि अपेक्षा करतात म्हणण्यापेक्षा मागणी मागतात. चला आपल्याला पुढे जायचंय. आता हे सर्व होण्याकरता, सर्व म्हणजे समजलं, तुझा विसरण व्हावा एक. सर्व म्हणजे दुसरा भाग गुण गायीनं आवडी. सर्व म्हणजे काय, संत संग दे सदा. आता ते बाकीचं जाऊ द्या, मुक्ती संपदा वगैरे. आता हे सर्व होण्याकरता मी विशेष सांगितलेलं आहे. फक्त थोडंसं चिंतन 1-2 मिनिटाचं असं आहे. हे सर्व होण्याकरता कोणता जन्म पाहिजे, मनुष्य जन्म पाहिजे नाही का. आणि मनुष्य जन्म म्हटल्यानंतर तिथं उपजताच त्रास आला. का आला मला एवढं सांगायचंय. ओवीनी सांगायचंय, ज्ञानोबाराय सांगतात ते सांगायचंय. मृत्यूलोकामध्ये आपली चर्चा झाली मगाशी नाही का, गोड चर्चा झाली. मला नाव घ्यायचं नाही, ते म्हणजे नाव घेऊ नका. रामकृष्ण हे देवाचे अवतार, पण मनुष्य शरीर घेऊन आल्यानंतर त्यांना सुद्धा सुख दुःख चुकले नाही. मी चिंतन सांगतोय तुम्हाला. इथं येणं मृत्यू लोकामध्ये शिवाजी महाराज, दत्ता महाराज, गणेश महाराज, हो फार त्रास आहे. तुम्ही भाग्यवान आहात बरं. मी स्तुती करत नाही, खरं सांगतो. या म्हणलं सोडून सगळं. हो त्याचं कारण आहे. कारण मृत्यूलोक याचा अर्थच काय, काय अर्थ आहे मृत्यूलोक. अहो जिथं एक ना एक दिवस इच्छा असू नाही तर नसू हे शरीर त्यागावं लागतं, त्याचं नाव काय, मृत्यूलोक. ओवी सांगतो मी तुम्हाला. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची श्रवणी, सुखनिद्रा अंतरणी इंगळाची. का, त्याची कारण माऊलींनी पुढच्या ओवीमध्ये दिलेली आहे. जे मृत्यूलोकीचा चंद्र क्षयरोगी, ओवी सांगतोय, जे तो उदो होतं असता लागी. ज्या मृत्यूलोकामध्ये चंद्राला क्षयरोग झालेला आहे. का झालेला आहे, इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा वगैरे वगैरे. जिथं सकाळी उदय आहे आणि सायंकाळी सूर्यास्त आहे, एकही प्रक्रिया परमात्म्याची सोडून शाश्वत नाही, त्याचं नाव काय, मृत्यूलोक. हो. आणि अशा मृत्यूलोकामध्ये सुरुवात जिथून आहे, म्हणजे जिथून जन्म होतो, मातेच्या उदर कुहरी. हो वा, ज्ञानेश्वरी गोड आहे बरं. पचवणी विष्टेच्या दातरी, उकडोनी नवमासवरी, जन्म जन्मोनी मरती, प्रथम केला गर्भिवास, काय ते सांगावे सायास, दुःख भोगिले नवही मास, आलो जन्मास येथवरी. खूप त्रास आहे. किती त्रास आहे तुम्ही अनेक कीर्तनामधून ऐकत आलेला आहात. नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासीचे दुःख गाढे. मी तुमच्या बरोबर आहे महाराज, काही काळजी करू नका. बरोबर आहे ना, परमार्थातलं चिंतन आहे. पाठीमागं राहिलंच पाहिजे. बरोबर आहे ना. फार कठीण आहे. मी का सांगतो ते तुम्हाला कळलं असेल सांकेतिक. बरं, सगळं दुःखच दुःख आहे. दुःख आलयम शाश्वतम श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये. चला पुढे जायचं आहे. पण तुकोबराय सांगतात असं दुःख सुद्धा आम्ही सहन करू. उदाहरणं मला सांगायची नाही. पोटामध्ये जन्माला आल्यानंतर, जन्मताना, प्रसव होताना, रांगताना, अडखळत चालताना, पुढे थोडा मोठा झाल्यानंतर हळूहळू 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 प्रमाण सांगतो ना. बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तने चिंता. बस. अहो काही माणसं तर मेल्यावर सुद्धा त्रास देतात. बरोबर आहे का नाही. काही बरं का, 10 वेळेला कावळाच शिवत नाही, मेल्यावर सुद्धा त्रास होतो. कोण म्हणतं काय झालं, कोण इथून तिथून सगळं बरं का. इथून तिथून. मी एक उदाहरण सांगतो, शेवटचं कीर्तन संपवतो. दोन्ही भजनं मिळून बरोबर घेऊ. उंट. उंट हा प्राणी तुम्ही पाहिलेला आहे, बरोबर आहे ना, नाही पाहिला. मला फक्त काय सांगायचं, माऊलींची भाषा आहे, माऊलींची ओवी आहे. उंटाचा वरून फोटो काढा. उंट पाठ कशी आहे तिकडे कळते ना. उंटाची पाठ कशी, सरळ आहे का, अशी आहे बघा. थोडं समजून घ्या बरं. त्याची बॅक साईड म्हणजे कळली का. अहो पाठीमागची साईड सरळ आहे का, ती अशी. बरं खालचा पोटाचा भाग किंवा असा प्लेन नाही, असा आहे. बरं त्याची मान अशी. बरं त्याची त्वचा अशी काय नाजूक आहे का, रट. बरं त्याचं बसणं त्या उंटाचं नीट आहे का,
म्हणजे त्याचा दोष नाही, त्याचं शरीर कसं हे सांगतोय मी तुम्हाला. बसताना सुद्धा त्याला नीट बसता येत नाही, असं मागं पुढं व्हावं लागतं आणि मग बसतो तो उंट. बरे उदाहरण मी नाही सांगत, संतांनी दिलेलं आहे. तसा हा मृत्यूलोक. इथं जो जो आला, देवाधिक सुद्धा सुटले नाही, मी सांगून गेलो, संत सुद्धा सुटले नाही, इथं सगळं दुःखच आहे. तरी पण आम्ही हे दुःख सहन करू, त्याचं कारण आहे. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे गर्भवासी, 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 तुका सुखे घाला ब्रह्मासी, सुखे घाला आम्हासी, गुणगाई नावनी, गुणगाई नावनी. पुढे
ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली. दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायीना आवडी हेची माझी सर्व जोडी नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायीना आवडी हेची माझी सर्व जोडी. अशा प्रकारे आजचा 7वा दिवस लावा. जागराचा दिवस, मागणीपर अभंग आणि संत साहित्याचं विशेषात विशेष असं तत्त्वज्ञान. मी सुरुवातीला सांगितलं अभंग जरी सोपा असला तरी याच्यामध्ये अर्थ बराच आहे. जसं माऊलींनी सांगितलं बिंबतरी बचके वडे परिप्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. आणि म्हणून अतिशय गोड अशी देवाकडे मागणी, देवाकडे दान जगद्गुरु तुकोबरायांनी मागितलेलं आहे. मग तुकोबराय जर अशा पद्धतीने मागणी करतात तर आपण सुद्धा देवाकडे त्या पद्धतीने का जाऊ नये, त्या पद्धतीने का मागू नये. झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करून तरी न्यून्यते पुरते अधिकते सरते करोनी घ्यावे हे तुमते विनवितो असे.